नमस्कार मित्रांनो. आज आपण मॅथ्स मधला एक खूप महत्वाचा थेरम शिकणार आहोत, ज्याला आपण म्हणतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याला शॉर्ट मध्ये बीपीटी थेरम सुद्धा म्हणतात. तर या थेरमचं स्टेटमेंट काय आपण बघूया. इफ अ लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे लक्षात घ्या, जर आपण ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला आणि त्याच्या एका साईडला म्हणजे बीसी ला जर आपण एक लाईन पॅरलल ड्रॉ केली, तर टू intersect the other two sides in distinct point. तर ही पॅरलल लाईन डीई AB ला D मध्ये इंटरसेक्ट करते आहे आणि AC ला E मध्ये इंटरसेक्ट करते आहे. देन प्रूव्ह दॅट अदर टू साइड्स आर डिवाइडेड इन सेम रेशो. तर आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे की पॉइंट डी नी AB ला डिवाइड केलाय आणि पॉइंट E नी AC ला डिवाइड केलाय. तर कशा पद्धतीने? AD डिवाइडेड बाय DB इज इक्वल टू AE डिवाइडेड बाय EC. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर गिवन काय आहे आपल्याला? गिवन आहे DE ही पॅरलल आहे BC ला. ओके. याच्यामध्ये आपल्याला काही कन्स्ट्रक्शन्स करावं लागणार आहेत. तर इथे आपण मेन्शन केलेलं आहे. पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आहे आपल्याला B आणि पॉइंट E या दोघांना जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली आपल्याला पॉइंट D आणि पॉइंट C आपल्याला जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला D पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे साइड AE वर, जी पॉइंट F देईल आपल्याला, आणि दुसरं परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचं आहे E पासून साइड AD पर्यंत, जिथे आपल्याला पॉइंट G मिळणार. तर हे आपण त्यासाठी करतोय, आता तुमच्या पुढे लक्षात येईलच. इथे आपण लिहिलंय, विल बी सॉल्विंग दिस प्रॉब्लेम बाय युझिंग द नॉलेज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल अँड अ थेरम विच विल बी स्टेटेड सून. तर या थेरमला प्रूव्ह करायला एरिया ऑफ ट्रायंगलचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे, आणि एक थेरम सुद्धा जो आपण हे प्रूफ एक्सप्लेन करताना तुम्हाला समजावून सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर टू प्रूफ मध्ये बघाल तर आपल्याला एडी साइड पाहिजे आहे आणि डीबी साइड पाहिजे. तर तुम्ही व्यवस्थित जर एबीसी ट्रायंगल कडे बघितलं तर साइड एडी जो आहे तो ट्रायंगल एडीई चा पार्ट आहे, आणि साइड बीडी जो आहे, साइड डीबी म्हणा किंवा बीडी म्हणा, तो ट्रायंगल डीबीई चा पार्ट आहे. तर आपण जर एरिया ऑफ ट्रायंगल एडीई घेतला तर आपल्याला माहितीये एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आपण लिहू शकतो हाफ बेस इंटू हाईट. म्हणजे आपल्याला बेस मिळेल एडी. ओके. जो की आपल्याला टू प्रूफ मध्ये पण आलेला आहे एडी. ठीक आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय जर आपण ट्रायंगल डीबीई चा एरिया केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा बेस मिळेल डीबी, जो की आपल्याला एडीच्या खाली डिनॉमिनेटर मध्ये डीबी पाहिजे. ओके. तर ह्या ट्रायंगलचा एरिया काय होणार? तर हाफ बेस बेस काय होईल त्याचा डीबी इंटू हाईट. याची हाईट काय होईल? तर ही जी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली आहे पॉइंट ई पासून पॉइंट जी पर्यंत, ती तिची हाईट राहणार. आलं लक्षात आपण कन्स्ट्रक्शन काय केलं? त्याच्यानंतर आता तुम्ही राईट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला एई आणि ईसी पाहिजे आहे. आपल्याला एई आणि ईसी पाहिजे आहे. तर इथे बघाल तुम्ही, तर अगेन हा एई जो साइड आहे हा ट्रायंगल, तोच जो ट्रायंगल आधी घेतला होता आपण एडीई, त्याचाच एक पार्ट आहे. पण या वेळेला आपण काय करणार? एई ला बेस घेणार. आधी आपण काय केलं होतं? एडी ला बेस घेतलं होतं. आता आपल्याला एई पाहिजे, त्यामुळे आपण एई ला बेस घेणार. तर एरिया ऑफ ट्रायंगल एईडी काय होणार? हाफ बेस, बेस म्हणजे काय? एई इंटू हाईट. हाईट म्हणजे काय? तर एफ डी. ओके. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता आहे? तो आहे ईडीसी. ओके. ट्रायंगल ईसीडी म्हणा किंवा ईडीसी म्हणा. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय मिळणार? ईसी मिळणार. बघा, डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला ईसी पाहिजे. तर हा जो ईसी आहे आपण कसं लिहू शकतो? या ट्रायंगलचा एरिया कसा लिहू शकतो? हाफ बेस, बेस कोणता घेऊ आपण? ईसी, कारण तेच आपल्याला पाहिजे. हाफ बेस इंटू हाईट. आता या ट्रायंगलची हाईट कोणची राहणार? तर तुम्ही व्यवस्थित बघा, ती हाईट राहील आपली डी एफ. ओके. आणि मित्रांनो, हाईट काय असते? हाईट असते त्या ट्रायंगलच्या टॉपच्या कॉर्नरवरनं त्याच्या बेस पर्यंत जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती त्याची हाईट असते. ओके. आता लक्षात आलं असेल तुमच्या हे दोन परपेंडिक्युलर आपण का बरं ड्रॉ केले. आता तुम्ही बघा, आपल्याला टू प्रूफचं लेफ्ट हँड साइड मिळालेलं आहे इक्वेशन 1 मध्ये,
आणि राईट हँड साइड मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन 2 मध्ये. आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर आपल्याला याच्यामध्ये न्यूमरेटर सेम मिळालं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडीई हे दोन्ही सेम आहेत. आपल्याला फक्त प्रूव्ह करायचंय की खालचं जे डिनॉमिनेटर आहे ईसीडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल डीबीई हे जर दोन आपण इक्वल प्रूव्ह केले तर आपलं LHS विल बी इक्वल टू RHS प्रूव्ह होऊन जाणार. ओके, तर तुम्ही बघा मी ते लिहिलंय. नाव वी हॅव ट्रायंगल डीबीई अँड ट्रायंगल ईसीडी आर लाईन बिटवीन सेम पॅरलल लाईन अँड हॅव कॉमन बेस. तर आपण इथे इथे एका थेरमचं नॉलेज वापरतोय. तो थेरम असा आहे की जर कुठलेही दोन ट्रायंगल, या एक्झाम्पल मध्ये हे दोन ट्रायंगल कोणते आहेत तर आपलं ट्रायंगल आहे डीबीई आणि दुसरा ट्रायंगल आहे आपला ई सी डी. तर कुठलेही दोन ट्रायंगल जर दोन पॅरलल लाईनच्या मधात आहेत आणि त्या दोन ट्रायंगलचा एक साइड कॉमन आहे, एक साइड कॉमन आहे, तशा दोन्ही ट्रायंगलचे एरिया इक्वल आहे, आपण त्या थेरमला वापरून म्हणू शकतो. ओके, झालं. मग इक्वेशन 1 मध्ये आपलं दोनही एरिया ऑफ ट्रायंगलचे जे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जे घेतले आहेत आणि इक्वेशन 2 मध्ये पण जे आपण एरिया ऑफ ट्रायंगल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये घेतले आहेत ते दोन्ही इक्वल झाले. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एडी अपॉन डीबी इज इक्वल टू ए अपॉन ईसी. ओके, तर हा होता आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा प्रूफ, ज्याला शॉर्ट मध्ये बीपीटी पण म्हणतात. आणि मित्रांनो, 10th मध्ये हा थेरम खूप महत्वाचा आहे. भरपूरदा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. फक्त याच्यामध्ये जो आपण एक मधात थेरम इंट्रोड्यूस केलेला आहे तो थेरम आपण घ्यायचा की नाही, त्याला समजून सांगायचं की नाही, तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट थेरम तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.